चॅनलवरती ब्लॉग अपलोड नाही केलेत मी, तर त्याचं काहीतरी वेगळं कारण आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडलंय किंवा असं अविश्वसनीय असं घडलेलं आहे, तर तोच एक्सपिरियन्स आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे पेंडिंग ब्लॉग आहे ते देखील मी लवकरच टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. तर काय घडलंय माझ्यासोबत, तर जे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्यांना माहिती आहे की मी आजारी होती, मला टायफॉइड झाला होता, हॉस्पिटलमध्ये होती 1 महिना मी. तर त्यानंतर काय घडलं, अचानक मी गायब झाली सगळ्या ठिकाणाहून. तर त्याचं काहीतरी वेगळं कारण आहे. कोणाला पटेल कितपत, कोणाला नाही पटेल ते मला नाही माहिती, कारण की मी पण त्यातलाच एक तुमच्यापैकीच एक भाग होते की मलाही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. पण आता जेव्हा त्या गोष्टी माझ्यासोबत स्वतः घडल्या तर तेव्हा मला त्या गोष्टींवरती विश्वास बसायला लागला. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत, जसे की तुम्ही ऐकलं असेल तंत्रक्रिया किंवा करणी, तर ह्या सगळ्या गोष्टी कितपत खऱ्या असतात कितपत नाही, तर त्याच सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्यात आणि कशा प्रकारे घडल्या ते मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला प्रूफ देखील देणार आहे की मला काय काय त्रास होत होतं आणि माझ्यासोबत कोण कोण होतं, काय काय घडलं माझ्यासोबत. तर मी सगळ्यांचं तुम्हाला एक छोटे छोटे ग्लिम्स टाकेन की काय काय घडलं आणि कसा कसा मला फरक पडत गेला ह्यावरती. तर सुरुवात मी ह्यापासून करेन. मी थोडंसं पार्ट तुम्हाला सांगते, बाकीचं एक्सप्लेनेशन मी जे कोणी माझ्यासोबत होते त्यांचं देखील मी तुम्हाला एक्सप्लेनेशन या पार्टमध्ये सांगून देईन. तर स्टार्टिंग अशी झाली की सगळ्यांनाच माहिती आहे मला टायफॉइड झाला होता. 1 महिना मी हॉस्पिटलाइज होते. तर हॉस्पिटलाइज झाल्यानंतर 15 दिवसानंतरची ही गोष्ट आहे. मला जेव्हा डिस्चार्ज भेटला नंतर मी घरी जाऊन आराम देखील केला 10 दिवस. आणि नंतर मग जेव्हा मी इंदोरला जायचा डिसिजन घेतला तेव्हा माझ्यासोबत असं घडलं की सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत माझं अंग पूर्ण बॉडी अशी थरथर कापायची कंटिन्युअस. म्हणजे रोज सकाळी उठलं की 7 ते 12 माझी बॉडी जी होती पूर्ण कापत होती. तर त्याचं रिझन मला काही कळालं नाही. तर आम्ही 4-5 दिवस असं वेट केला की हा बाबा कशामुळे होते नक्की काय. तर डॉक्टरने मला सांगितलेलं तुला जे शिवरिंग होते ते टायफॉइडमुळे होते आणि काय काय लोकांना कव्हर व्हायला जे आहे ते 6 महिने लागतात, काय काय लोक 2-3 महिन्यात देखील कव्हर होतात. बट मी म्हटलं की हा असं काय होतं किंवा त्याच्यामुळे देखील होत असेल. तर 4-5 दिवस ऑब्झर्वेशन केलं, पण मला असं वाटायचं की 7 ते 12 अंग कापते. नंतर 12 ते 5 मला असं डेंजर विकनेस यायचं की काही विचारू नका, पूर्ण चक्कर वगैरे येऊन पडायची, उलटी आल्यासारखं व्हायचं. 5 आणि नंतर जेव्हा संध्याकाळी 6 वाजायचे, 6च्या नंतर मी पूर्णपणे नॉर्मल असायची, नाही मला चक्कर यायची, नाही माझी बॉडी कापायची. तर मग सगळं काही असं नॉर्मल व्हायचं. म्हणजे मी काम देखील करायचे, दिवसभर मी एका जागी पडून असायचे आणि काम देखील करायचे. मग म्हटलं की ठीक आहे आपण पुन्हा एकदा डॉक्टरकडे जाऊया. आणि मग डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सजेस्ट केलं की पुन्हा एकदा ब्लड टेस्ट करा सगळ्या. तर माझ्या सगळ्या ब्लड टेस्ट केल्या. तर सगळ्यांचे रिपोर्ट जे आहेत ते नॉर्मल आले, फक्त एक युरिन इन्फेक्शन निघालं होतं. तर मग डॉक्टर बोलले युरिन इन्फेक्शन जर असेल, टायफॉइड देखील तुझा कमी झाला तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको. मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून असं झालं की माझं एका साईडचा हात म्हणजे उजवा हात आणि उजवा पाय जो आहे तो कापायला लागला. पण सकाळी 7 ते 12 ह्या टायमिंगमध्ये कंटिन्यूस कापायचाच. मग बराच विचार केला की हा बाबा कशामुळे होते कशामुळे नाही. आणि संध्याकाळी तर मी नॉर्मल होते. सकाळी म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर जी नॉर्मल व्हायची सकाळी 7 वाजेपर्यंत नॉर्मल असायची, काहीच मला त्रास नाही काही नाही. मग असं तर आपल्या कुठल्या गोष्टींवर विश्वास नाही, पण आमचे पप्पा जे बोलले की पप्पांचे एक मित्र आहेत पवार काका म्हणून, ज्यांनी मला लहानपणापासून जे मला बघत आले. तर त्यांचे मुलगा आहे सागर दादा म्हणून. तर आम्ही ठरवलं की त्यांच्याकडे जाऊया. ते असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत देवाच्या वगैरे ते सगळं बघतात वगैरे. तर पप्पांनी कॉल केला त्यांना की हा असा असा त्रास होतोय. तर ते बोलले ठीक आहे, तो आता जॉबला गेला, जॉबवरून रिटर्न आला की तुम्ही या म्हणून बघण्यासाठी. तर मग आम्ही गेलो त्यांच्या घरी बघण्यासाठी. तर बघितल्यानंतर मग आम्हाला काही गोष्टींचा उलगडा झाला की जसे की माझ्यावर करणी हा प्रकार जो आहे तो केलेला आहे, तंत्रक्रिया होती माझ्यावरती केलेली. तर तिकडे गेल्यानंतर जे आहे माझ्या अंगात जे काही होतं ते तिकडे गेल्यानंतर बोलकं केलं त्या सागरदादाने. आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. तर एक मन असं होतं की हा ह्या सगळ्यांवर गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही, आणि एक मन असं होतं की डॉक्टर काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा. जर युरिन इन्फेक्शन असेल तर बॉडी कापायचा काहीच संबंध येत नाही. जितपत आपण एज्युकेटेड लोक आहोत तर आपल्याला तेवढं तर समजतंच की गोळ्यांमुळे ते बरं झालं पाहिजे. तर मग आम्ही बोललो की ठीक आहे आपण हे पण ट्राय करूया, कारण की 1 महिना झालं मला हॉस्पिटलमध्ये काहीच फरक नाही आहे. तर आम्ही ठरवलं की नाही आता हे दादा सांगतो तर कदाचित ते खरं असू शकतं. आयुष्यात काही असतात अविश्वसनीय गोष्टी, पण आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेतला की हां आपण जे सागरदादांचे गुरु आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि तिथे जाऊन आपण ट्रीटमेंट जी आहे ती चालू करूया, मला जो काही त्रास होतोय ते. तर तो डिसिजन घेतला. मग सागरदादा जो आहे त्यांच्याकडून आम्ही रिटर्न आलो आणि आमचं ठरलं की आपण सॅटर्डेला जायचं. सॅटर्डे संडे सागरदादाला सुट्टी असते, म्हणून आमचं ठरलं की सॅटर्डेला जायचं. तर तिथून घरी आल्यानंतर मग असं थोडं मला विकनेस वगैरे फील होत होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पुन्हा जे काय आहे बॉडी कापायला सुरुवात झाली. आणि जे काही माझ्यासोबत झालं
तर जी माझी बॉडी कापत होती त्याचे देखील ग्लिम्स आहेत माझ्याकडे, तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. बरेच असे ग्लिम्स आहेत की मला काय काय त्रास होत होता ते सगळं मी नाही शूट केले, माझ्या घरच्यांनी शूट केलेलं आहे की काय काय त्रास होता काय काय नाही, तर ते देखील मी ग्लिम्स तुम्हाला टाकेन. तर ह्याच्या पुढची जी स्टोरी आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी काय घडलं काय नाही, तर ते मी स्वतः सांगितलं तर तुम्हाला देखील विश्वास नाही पडणार. तर जे माझ्यासोबत होते, जसं की माझी बहीण होती, भाऊ होता माझा, माझी मम्मी होती, माझे पप्पा होते, तर सगळेजण माझ्यासोबत होते ती गोष्ट जेव्हा माझ्यासोबत घडली तेव्हा. तर मी त्यांची देखील तुम्हाला त्यांच्याच तोंडाने सांगते की माझ्यासोबत काय घडलं आणि काय नाही ते. तर चला मग आपण ते पण बघूया. तर मम्मी सांग मग दुसऱ्या दिवशी काय घडलं माझ्यासोबत. सकाळी उठल्यापासून तुम्ही दोघं घरात होता, तर काय काय घडलं सांगा तुम्ही लोक. उठलो आम्ही, तर सरस्वती बोलायला मला उलटी येते, मम्मी मला दम लागायला लागला. तर मी म्हटलं ती म्हणाली मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. तर मी म्हटलं बाळा थांब जरा, असं जाऊ आपण. तर लगेच तिला परत मग ते हसायला सुरुवात झाली. आम्ही एकदम बंधून गेलो, बाबा काय होतंय. मग ह्यांच्या पगार कशी म्हणजे मी कशी हसत होती, नॉर्मल हसत होती, नॉर्मल माणसं हसतात तशी शैतानसारखी असं हसायला लागले. आम्ही पहिल्यांदा एकदम घाबरून गेलो, ही बाबा अशी का करायला लागले. मग ह्यांना आमच्या मिस्टरांचे एक जगन्नाथ पवार म्हणून मित्र आहेत, त्यांना असं कॉन्टॅक्ट केलं. मग त्यांचा मुलगा सागर पवार, त्यांना कॉन्टॅक्ट केलं असं. मग त्यांनी जरा तिकडून मंत्र वगैरे बोलले आणि नंतर मग नंदू महाराज त्यांनी कॉन्टॅक्ट केलं. आणि नंतर आम्ही डिसिजन घेतलं, माझी मुलगी जावाई घनसोलीमध्ये आहे त्यांना बोलवलं आणि आम्ही डिसिजन घेतला की असं म्हणजे नाशिकला एक मठ आहे, सागरने सांगितलं तिथे आमचे गुरु आहेत, गुरुजी तिकडे आपण जाऊया. किती वेळ त्रास होत होता मला? खूप वेळ होता. किती तास? 1:30 वाजेपर्यंत, सकाळी 9च्या नंतर चालू झाला त्रास, तो 1:30 वाजेपर्यंत त्रास चालू होता. कंटिन्यू मग मी काय करत होती? कंटिन्यू तू हसत होती, आम्ही तुझे हात पाय धरून ठेवलेले. म्हणजे का, म्हणजे हातपाय का धरले होते तुम्ही ते पण सांगा. खूप जास्त असं तुझ्या अंगात शक्ती आल्यासारखी वाटत होती, म्हणजे जी कंट्रोलेबल नव्हती अशी. काय म्हणजे नक्की मला काय करायचं होतं त्यावेळेस? काय करायचं होतं? तुम्ही हातपाय कोणत्या हेतूने पकडले होते? म्हणजे अशी भीती होती की तू स्वतः जीव घेशील अशा पद्धतीने तुझी चाललेली हालचाल एकदम जोरात. आम्हाला पण असे म्हणजे हे करायचे, पकडलं की तुझा नवरा कामावर गेलाय ना, ट्रेन मधून येतोय ना. परत मोठ्या मुलीने माझ्या जावाईने हातपाय पकडले, तर तिचा मुलगा गावाला, तर त्यांना अशी बोलली की तुझा मुलगा गावाला आहे, गाडीने उडून जाईल. म्हणजे ती समोरच्या डोळ्यामध्ये बघून कमजोरी होती, समोरची कमजोरी काय आहे त्यावर बोलत होती, त्याच्यावर बोलत होती अशी. म्हणजे तेव्हा आम्ही असे श्री स्वामी समर्थांचं नाव वगैरे घेतलं तरी तुझं रिॲक्शन असं खूप अँग्री झालं. अचानक नाव घेतलं असं देवाचं, तसं मम्मीला मी बोललो देवाचं नाव बोलू कुठल्या. नंतर जेव्हा जिजू पण होते, जिजूंनी पाय वगैरे पकडले, तेव्हा जिजूंनी मनातल्या मनाला हनुमान चालीसा बोलली. ते पण तुला समजलं कसं काय, ते कोणालाच अंदाज नाही त्याचा काय नाही. परत तू गावाला वर्ष साधत होते ते पण सांगती एक्झॅक्ट टायमाला, म्हणजे 12च्या आसपास सांगितलं तू. त्याच दिवशी वर्ष साधलं होतं. फुलं पडली, माणसं जेवायला बसले वगैरे असं तसं. म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या त्या दिवशी, म्हणजे कशा झाल्या आणि का घडल्या कोणाला. ह्या गोष्टी तुमच्यासोबत कधी अगोदर घडलेल्या का? कधीच नव्हत्या. म्हणजे मूवी मध्ये फक्त बघितलेलं असेल, पिक्चर मध्ये वगैरे विषय होते किंवा कोणाचं असं ऐकलेलं असतं. म्हणजे कधी बदल असतो स्वतःसोबत ज्या घडत नाही गोष्टी तोपर्यंत माणसाचा विश्वास होतो, अशा गोष्टी होत्या. कधी वाटलेलं का लाईफ मध्ये की असं कधी काय घडेल तुमच्यासोबत? म्हणजे हे एक प्रकारचा टर्निंग पॉइंट आहे लाईफचा. म्हणजे भले लाईफ मध्ये आपण किती पण पुढे जाऊ या सर्व गोष्टी सोडून, पण ही गोष्ट अशी न विसरणारी माणसाच्या. अच्छा, मग पुढे काय झालं नंतर? 1:30 आम्ही तिथून म्हणजे आलेले आमचे दोन्ही आले नाशिकला यायचा निर्णय घेतला. तिथून पण गाडीत बसताना बसत नव्हते, तुम्ही पोहोचू शकणार नाही, पोलीस गाडी अडवणार असं 4-5 माणसांनी. कसं नेलं तुम्ही गाडीपर्यंत? मला कसं नेलं? 4-5 माणसांनी पकडलं. माझी मुलगी, जावई, मुलगा विशाल दादा होता आमच्या बिल्डिंग मधला, त्याला बोलवलं आपल्या बिल्डिंग मधून खाली. तर गाडीत बसत नव्हते, गाडी टाकलं तुला, तू दुसरीकडनं दुसऱ्या दरवाज्यातनं बाहेर निघाला होते, मी पलीकडनं बसलो. मग परत मग जिजू आणि दीदी पुढे बसलेले, जिजू चालवत होते गाडी स्टार्ट होत नव्हती. बिल्डिंगच्या खालचा सांगते, गाडी तिथे स्टार्ट होत नव्हती. गाडी स्टार्ट झाली तर पाठीमागे पेट्रोल डिक्की उघडली, डिक्की बंद केलेली आम्ही बॅगात, आपोआप उघडली. नंतर पेट्रोलचं झाकण पण उघडलं. परत ते जावई आमचे उठले. पेट्रोलचं झाकण मेन कशी सिच्युएशन आहे, पेट्रोलचं झाकणचं आपलं जे पार्ट होतं आपण तिथे एक कार्पेट आहे, कार्पेटच्या खाली अजून एक लेअर असते, त्या लेअरला कट करून आतमध्ये हे बटन जे पेट्रोलच्या टाकीचं ओपन करतो ते वर केलं ओपन होतं. त्याचा काही संबंध नाही, काय नाही, कोणी ते कार्पेट वर केलं नाही, काय नाही, सगळे बसले नॉर्मल. तरी ते कसं ओपन झालं याचं प्रश्नाचं उत्तर मला अजून पण नाही भेटलं. गाडी स्टार्ट झाली नाही तिथे, म्हणजे लवकर असं. नवीनच गाडी आम्ही 1.5 वर्षापूर्वी गाडी घेतली. मुलगा नेहमी गाडी चालवतात, जावई नेहमी चालवतात, पण जावई बोलली गाडी स्टार्ट होत नाही.
असं सौरवला बोलले. मग बाजूचा एक शोरूम मधला मुलगा आला, असं कर तसं कर, तरी पण नाही. मग आमच्या बिल्डिंगला विशाल गाडी घेऊन आहे, तो गाडीच्या बाजूने फिरला, मला डिकी ओपन आहे आणि डिझेलचं पेट्रोलचं झाकण उघड आहे. नंतर मग ते बंद केल्यानंतर गाडी स्टार्ट केली. पण इथपर्यंत येईपर्यंत जीव नव्हता. आम्ही म्हणजे काय काय घडलं रस्त्यात तुमच्या सोबत? रस्त्यामध्ये तिच्या पप्पांना रस्त्यात आम्ही भेटलं, तर त्यांनी बघून घाबरले, राम राम बोलायला लागले. ते एकदम जोरात किंचाळायला, आरडायला, ओरडायला लागले. मग आम्ही त्यांना म्हटलं, पण देवाचं कुठल्याच नाव घेऊ नका. मग तिथून सागरच्या तिथे बिल्डिंगच्या खाली गेलो. सागर दादा मदतीला आला जाऊन, त्याचे पप्पा आले. मग तिथून आम्ही निघालो. मग सागरनी मंत्र म्हणत 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 आम्ही इथे नाशिक मठापर्यंत चांगल्या ठिकाणी सागरनी गुरुजींचा मठ दाखवला. इथं आल्यानंतर गुरुजींनी म्हणजे भरपूर फरक पडला माझ्या मुलीला. असं म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं. मुलगी माझी मानत नव्हती अशा काही गोष्टीला वगैरे, पण जेव्हा आपण स्वतः समोर जातो ना, तेव्हा म्हणजे आपल्यावर येते वेळ, तेव्हा कळतं. आईने आणि गुरुजींनी भरपूर इथं सपोर्ट केला. काय सांगितलेलं किती दिवस लागतील किंवा काय? त्या ताकदीने सांगितलेलं की हिच्या सौरवच्या मांडीवर झोपली, त्या सौरवच्या मांडीवरून बोलली 2 दिवसात ओढून नेणार तुझ्या बहिणीला 2 दिवसात ओढून नेणार. इथं आल्यानंतर माझी मुलगी अशी बेडवर होती, म्हणजे तेव्हा म्हणजे थोडं असं बाबा म्हणायचे. तर 10 दिवसच राहिलेत माझी मुलगी म्हणायची. त्यांनी असं 2 माणसं पाठवलेत मला, काहीच देव बाप्पा वगैरे काहीच, देव माझ्या ताकदीला कोणीच माझ्या म्हणजे मदतीला येणार नाहीत, माझे 10 दिवस राहिलेत. मग मी असं माझ्या मुलीला बघ वगैरे रडू नको काय माझ्या मुलीला बघ भरपूर गोष्टी म्हणजे जेव्हा स्वतःवर. आता किती दिवस झालं तुम्ही इथे आहे? आता मला 1 महिना 5 दिवस झाले आज. पण माझी मुलगी पूर्ण यातून बाहेर निघाली, कव्हर झाले. आई आणि बाबांच्या कृपेने भरपूर सहकार्य केले की सागर, आई आणि बाबा मला देव माणूस भेटले म्हणून माझी मुलगी आज कव्हर झाली आणि यातून आम्ही बाहेर निघालो. असं देवाच्या कृपेने देव माणूस आता आहेत. मग इथे आल्यावर काही त्रास होत होता का मला, किंवा मठात आतमध्ये वगैरे येतात? हा, वरती आणताना येत नव्हते. 3-4 माणसाने मिस्टर परत माझी मुलगी आम्ही तिघा चौघांनी धरलेली, तरी वरती मठात येत नव्हती. वरती 3ऱ्या फ्लोअरला येईपर्यंत असं म्हणजे अंग असं पाय चढताना अशी झाडत होती. वरती आईने जवळ घेतलं तिला, असं लगेच काही असं तंत्र काटायला घेतलं नाही, लिंबू पाणी प्यायला दिलं. तिच्या तब्येतीची काळजी घेतली आई बाबांनी. असं पहिली तिची तब्येत, नंतर सलाईन लावायला लावला आईने बाबा, त्यांचे डॉक्टर आहेत ओळखीचे नाशिकला, तिकडे नेऊन. काय म्हणजे काय सांगितलं आई बाबांनी, काय हा प्रकार आहे, काय झालं? सांगितलं की हिच्यावर असं करणी तंत्रक्रिया केलेली आहे असं, आणि तुमची मुलगी बरी होणार आहे असं आम्हाला आले की असं मला कळून दिला आई बाबांनी. आम्ही तिची हमी घेतो, आम्ही तिला व्यवस्थित पूर्ण नीट करूनच तिला यातनं व्यवस्थित बरोबरच करणार आणि ती बरी होणार. आई बाबांनी अशी देवासारखी माणसं भेटली आम्हाला की आम्ही चांगल्या ठिकाणी सागर पवारच्या मदतीने इथपर्यंत आलो आणि ही माणसं देवासारखी भेटली असं म्हणजे. आणि ह्यातून माझी मुलगी कव्हर होऊन आई बाबांच्या मदतीने कव्हर झाली. आज त्यांचे खूप खूप आभार मानावे तेवढे धन्यवाद कमीच की देवासारखी माणसं म्हणजे आज पण आहेत आपल्या समाजात असं म्हणजे हे करणार. तिथे आल्यानंतर मला किती दिवस त्रास होत होता, किंवा तुम्ही जे तंत्र काटण वगैरे बघितलं, काय वाटलं तुम्हाला बघून, काय एक्सपिरियन्स काय होता तुमचा? म्हणजे कसं आम्ही झोपलेलो असायचो, म्हणजे एक प्रकारचा अलार्म बोलू शकता तुम्ही. दीदी सकाळी डायरेक्ट ओरडायची आणि हसायची, तिच्या आवाजाने आम्ही डायरेक्ट उठायचं सगळं. आणि मग खाली अजून महाराज होते, महाराज होते, ते यायचे शांत करायचे. कधी नंदू महाराज असायचे ते शांत करायचे, रवी महाराज असायचे कधी ते शांत करायचे. शिष्य पण इथले खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं शिष्य लोकांनी, म्हणजे खूप सहकार्य केलं. कधी पण म्हणजे एक आवाज दिला तरी शिष्य लगेच यायचे, असं नाही झोपलेलं असलं तरी किंवा काही असतं. किती वेळ मला त्रास व्हायचा, म्हणजे पहिला तर सकाळी पण त्रास व्हायचा, दुपारी पण त्रास व्हायचा, कधी कधी रात्री पण त्रास व्हायचा, दिवसभर व्हायचा कधी कधी. त्रास म्हणजे नेमकं काय, कसं प्रकारे? एक प्रकारचं तुझं हसणं वेगळ्या प्रकारचं होतं, म्हणजे अंगात आल्यासारखं, अंगात आयुष्य हसायची, पूर्ण शरीर कापायचं तुझं, पूर्ण बॉडी अशी पूर्ण कापायची, नंतर डायरेक्ट तू अचानक हसायला लागायची जोरजोरात आणि ओरडायची जोरजोरात असं. म्हणजे एक प्रकारचं बोलतात ना पिक्चर मध्ये तसे विषय होते. अच्छा, नंतर मग हळूहळू कसं काय कव्हर झालं, काय तुम्हाला काय असं? आई बाबांनी हळूहळू ती तंत्रक्रिया मोडली, सगळ्या गोष्टी काढल्या तुझ्या शरीरातून. काय काय केलं तुम्ही 1 महिनाभरात? 1 महिनाभरात म्हणजे आम्ही 15 दिवस तर भरपूर त्रास बघितला, 15 दिवसाच्या नंतर हळूहळू कव्हरवर आज पूर्ण कव्हर. परत नंतर मग इथल्या सर्व गोष्टी झाल्या आमच्या, जी तंत्रक्रिया वगैरे मोडली, तरी काही गोष्टी बाकी होत्या, म्हणजे त्या आमच्या कुळाच्या होत्या. त्यासाठी मग आम्ही गावाकडे गेलो,
ते बघण्यासाठी की काय रस्त्यात जाताना काय पण काय. भरपूर आम्हाला त्रास म्हणजे झाला. बाबा गाडी चालवत होते, बाबांना काही गोष्टी दिसल्या तर बाबांनी लगेच गाडी साईडला केली की तिथं डायरेक्ट एका माणूस बाईकवर निघून त्याचा म्हणजे जीव गेला त्या ठिकाणी. म्हणजे माझ्या मुलीला धोका होता. ऑन दी स्पॉट बाबांनी लगेच गाडी साईडला केली की भेटली की बाबांनी माझ्या मुलीचा जीव वाचवला असं म्हणजे. तिथून पुढे गेलो तिथे एक गुडघाभर पाण्यात एवढी लांब फिश बाबांना दिसली. ते पण एक संकटच होतं. म्हणजे तिथून पण बाबांनी गाडी जरा उभं केली. आमच्या घरापर्यंत जायला वेळ होता. रायगाव फाटामध्ये तिथे बाबांना खूप मोठा फिश दिसला. म्हणजे ते संकटच होतं आमच्यासाठी काही. तिथून पण तुम्ही कसे सगळेजण कसे गेला होतात इथून जाताना, गावाला वगैरे जाताना? गावाला जाताना आम्ही बाबांनी असं गाडीत लिंबू म्हणजे संकट काही येऊ नये म्हणून मंत्र मारून आईने बाबांनी लिंबू ठेवायला दिलेला आमच्या गाडीत. त्याच्यामुळे आम्ही रवी महाराज होते आमच्या भैरवनाथ साक्षात त्यांचे शिष्य आमच्या बरोबर होते. बाबा म्हणजे काही काळजी करू नका, भैरवनाथ साक्षात तुमच्या गाडीत आहे. आणि सोनीला तिच्या गाडी ठेवलेली बाबांच्या तिचे मिस्टर, तिचं बाळ आणि ते आई बाबांच्या बरोबर गाडी. खूप बाबांना म्हणजे काही गोष्टी दिसल्या की बाबांनी लगेच गाडी साईडला केली. त्यामुळे खूप मोठा धोका माझ्या मुलीच्या जीवावरची म्हणजे ती वेळ गेली. संकट खूप मोठं आलेलं असं. म्हणजे दुसरा एक रस्त्याने माणूस बाईकवर निघताना ऑन दी स्पॉट काहीच त्याला टच झालं नाही, काय नाही. ऑन दी स्पॉट तो माणूस इथे बाबांच्या डोळ्यासमोर खाला झाला. म्हणजे ते संकट माझ्या मुलीच्या जीवावर आलेलं पण ते बाबांना दिसलं की त्यांनी गाडी साईडला घेतली आणि बाबांना बघितलं तिथं असं म्हणजे समोर असं त्या माणसाचा म्हणजे जीव बळी गेला तिथं. म्हणजे खूप म्हणजे बाबांच्या कृपेने आम्ही गावापर्यंत पोहोचलो. तिथं काही विधी केल्या आणि त्याच्यामुळे आज माझी मुलगी ठीक आहे. मग असं काय दुसऱ्या कोणासोबत घडलं असं तुम्ही लोकांनी विश्वास ठेवला? नसता ठेवला आम्ही. म्हणजे असं कधी बघितलंच नव्हतं, असा विश्वास ठेवला होता. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्यावर वेळ येते ना तेव्हाच माणसाला कळते की अशा गोष्टी काही समाजात आहेत म्हणून. ते बाबांच्या आईच्या कृपेने आम्हाला इथे आल्यापासून कळायला लागलं की अशा गोष्टी समाजात आहेत. तर मग काय वाटतं अशा गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे? आता तर आमचा विश्वास आहे. लोक असे करू शकतात की असा विश्वास. कोणत्या थराला जाऊ शकतात लोक? खूप खालच्या थराला लोकांनी जाऊन माझ्या मुलीवर तंत्रक्रिया केली ना, असं कोणी कोणावर करू नये असं म्हणजे. पण आता करणाऱ्याने केली, आता काही त्याला बोलू शकत नाही. पण त्यातून आई बाबा आमचे बसलेले आहेत तिथे, गुरुजन शिष्य यांनी माझ्या मुलीला बाहेर काढलं त्याच्यातून पूर्ण असं म्हणजे. ती एकदा असं दुपारी मी कपडे धुवायला गेली आणि मुलगा माझा फोनवर रिचार्ज टाकायला गेला तर मुलीने एवढं टुकाचा कॉल माझ्या उचललेलं की ती जीव द्यायला हायवेला गेली की ह्यातून मला तुम्हाला त्रास आहे आणि हे मला सगळं संपवायचं आहे. मग आई बाबांनी बोलवून घेतलं सगळ्यांना, आम्हाला तिला सांगितलं. त्या टायमाला म्हणजे आम्ही दोघं पण वर होतो आणि तेव्हा शिष्यांमुळे सगळ्या गोष्टी झाल्या. शिष्याने बघितली ती बाहेर जाते आश्रमातून, मग शिष्य तिच्या मागे पळत गेले आणि मग त्यांनी सगळ्यांनी तिला पकडून धरलं. पण आम्ही पण आलो खाली. कशी होती तेव्हा माझी मानसिक परिस्थिती? कशी मानसिक परिस्थिती असं म्हणजे जगायची इच्छा नव्हती. म्हणजे तुला असं वाटत होतं की मी संपलं तर मग घरचे सगळे मुक्त होते त्याच्यातून, म्हणजे तुला स्वतःला संपवायचं. मग आई बाबांनी आम्हाला वरती बोलवलं आणि तिला 1 तास असं ज्ञान दिलं की त्यातून ती बाहेरच पडली. असं म्हणजे आई बाबांनी खूप तिला चांगलं सांगितलं असं ज्ञान काही त्यांच्या परीने. आम्हाला पण ते पटलं आणि त्यातून ती म्हणजे ते तिने ऐकलं. आई बाबांनी असं सांगितलं तर ते तिने ऐकलं. अगोदर आई बाबांनी सांगितलं पण तिला ते असं म्हणजे नास्तिक एक प्रकार असल्यामुळे विश्वास नाही, काय नाही बाबा आपल्याला कशालाही असं करायचंय काही गोष्टी. त्याच्यामुळे आई बाबांनी तिला समजून सांगितले असतात तर तिने ऐकलं आणि आज ती कवर आहे आई बाबांच्या शिष्यांच्या सगळ्यांच्या कृपेने. सगळ्यांनी भरपूर इथं मदत केली. रवी महाराज, नंदू महाराज, अजून ते ज्ञानबा दादा, गोळे महाराज, सगळे शिष्य भरपूर इथं मठात आम्हाला सहकार्य केलं. तर तुम्ही लोकांनी ऐकलंच मम्मी आणि सौरवच्या तोंडून की कसा काय काय त्रास होत होता. आणि असं नाही की मला काही गोष्टी माहीत नाही पडल्यात. माझ्यावरती जे कोणी काय केलंय, ज्यांनी कोणी काय केलं त्यांचं नाव देखील मला माहिती, पण मला आता ह्या व्हिडिओमध्ये त्यांचं काही नाव नाही सांगायचंय. शेवटी ते त्यांचं कर्म, त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटतीलच. पण अशाही समाजात गोष्टी असतात. तर कोणासोबत असं घडत असेल तर माझा तर नक्कीच ह्याच्यावरती आता विश्वास बसेल, कारण की ते माझ्यासोबत घडलंय म्हणून. आणि अशाही गोष्टी असतात. जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच ह्या देखील गोष्टी चेक करून पहा, कारण की माझ्यासोबत जे घडलंय मी असा कधीच विचार केला नव्हता. जितपत तुम्ही लोक मला ओळखतात, तुम्हाला माहिती आहे माझी दुनिया कशी होती कशी नाही. एक नास्तिकच तुम्ही म्हणू शकता. एवढं काही माझा ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नव्हता. पण जेव्हा माझ्यावरती वेळ आली, मरणाच्या दारातून मी माघारी असं माझा पुनर्जन्म झाला आहे असं म्हटलं तरी तुम्ही चालेल, कारण की खूपच मी वाईट सिच्युएशन मध्ये होती. मी कोणाशीच बोलायची नाही, घरच्यांसोबत बोलायची नाही, कोणाचा कॉल अटेंड करायची. इव्हन जे लोक मला ऍड आहेत, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांनाही माहिती असेल की मला किती स्टोरी आणि स्टेटस या सगळ्या गोष्टींशी माझा किती संबंध आहे. आणि अचानकच मी या सगळ्यांवरून गायब झाली. तर मी खरंच आभार मानेन
आई आणि बाबांची त्यांनी मला ह्यातून बाहेर काढलं आणि मी पुन्हा तुमच्या समोर नव्याने उभी राहिली आणि पुन्हा मी माझ्या ब्लॉगिंगला जशी पहिला होते तशीच मी पुन्हा आता नव्याने सुरुवात करणार आहे. तर आता मठामध्ये आल्यानंतर जसं मम्मीचं आणि सौरवचं तुम्ही ऐकलं, आता तर दीदी तर इथे नाहीये, पप्पा देखील नाहीये, ते घरी गेलेले. तर त्यांचं देखील मी ट्राय करेन पुढे जाऊन ग्लीम घ्यायचे. पण मठात जे मला महाराजांनी हेल्प केली, जे शिष्य आहेत आई बाबांचे सगळ्यांनी हेल्प केली, तर त्यांचं देखील मी ग्लिम्स घेऊन तुम्हाला ॲड करते, तर ते देखील तुम्ही बघा. तर आता मला जे काही त्रास होत होता, जसं माझं अंग वगैरे कापत होतं किंवा जो काही मला त्रास होता तो सगळा मी आता ॲड करते. जे काही माझ्याकडे ग्लिम्स अवेलेबल आहेत, तंत्रगाटांचे देखील आहेत, तर ते तुम्ही पण बघा मला काय त्रास होत होता ते. काय होणार नाही तुला. शांत होईल. काय करायचं शांत हो, काय नाही शांत काय नाही शांत हो.
तर तुम्ही बघितलंच कशा प्रकारे मला त्रास झाला आणि काय त्रास होत होता आणि कशा प्रकारे मी यातून बाहेर पडले. तर असा होता आजचा पूर्ण ब्लॉग. तर या रिलेटेड मी अजून देखील व्हिडिओ टाकणार आहे पुढे आपल्या चॅनेलवरती. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.